महिलांच्या खात्यामध्ये 8व्या हप्त्याचे पैसे पाठवले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. नमस्कार, आज आहे 24 फेब्रुवारी. 24 फेब्रुवारीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. महिलांच्या खात्यामध्ये 8व्या हप्त्याचे पैसे जमा होण्यास आता सुरुवात झाली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे आता आजपासून 4 दिवस वाटप होणार आहेत. सर्व महिलांना लाभ मिळणार आहे. लाडक्या बहिणींना 8व्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत. तसेच आता लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये सुद्धा दिले जाणार आहेत. लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी. आजपासून महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत. महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत. या 36च्या 36 जिल्ह्यामध्ये आजपासून पैसे वाटपास वितरणास सुरुवात झालेली आहे. जवळपास 3490 कोटी रुपये आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. सर्व महिलांच्यासाठी आनंदाची बातमी. आता आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी अपडेट पाहणार आहोत. त्या अगोदर आपल्या चॅनलवरील सर्व व्ह्यूअर्सना एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. कारण की लाडकी बहीण योजनेसंदर्भातील सर्व ऑथेंटिक अपडेट तुम्हाला आपल्या या मराठी मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतील. तर बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात 8व्या हप्ता आता आजपासून वाटप होतोय. सर्व महिलांच्यासाठी सूचना. आजपासून महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास आता सुरुवात झालेली आहे. बघा, तुमच्यापैकी अनेक महिलांच्या खात्यामध्ये आज सकाळीपासूनच पैसे पडले असतील. तर बघा, तुमच्या खात्यामध्ये 8व्या हप्त्याचे पैसे जमा झालेले आहेत की नाही हे कमेंटमध्ये सांगा. जर तुमच्या खात्यामध्ये 8व्या हप्त्याचे पैसे जमा झाले असतील तर कमेंटमध्ये येस असा मेसेज करा. आणि जर तुमच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत 8व्या हप्त्याचे पैसे आले नसतील तर नो असा मेसेज करा, जेणेकरून आम्हाला समजेल की किती महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत. तसेच कमेंटमध्ये तुम्हाला हे सुद्धा सांगायचं आहे की तुमचा जिल्हा कोणता आहे आणि जर तुमच्या जिल्ह्यात पैसे जमा झालेत, तुमच्या जिल्ह्याचं नाव सांगायचं आहे आणि कमेंटमध्ये टाकायचं आहे की आमच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत, आम्हाला 8वा हप्ता मिळाला आहे. ठीक आहे. तर बघा, 8व्या हप्त्या संदर्भात सर्वात मोठी अपडेट. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डेट सांगणार आहे, त्यानंतर टाइम सांगणार आहे की किती वाजता पैसे पडणार आहेत. बघा, सर्वात पहिली गोष्ट, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. म्हणजे आता सरकारने बटन दाबलेलं आहे. आता फक्त महिलांच्या खात्यामध्ये पैसे धडाधड धडाधड या ठिकाणी सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत. बघा, आतापर्यंत भरपूर जिल्ह्यातील महिलांना पैसे मिळालेले आहेत. बघा, महाराष्ट्र राज्यातील एकूण 36 जिल्हे आहेत. या 36 जिल्ह्यापैकी जवळपास बघा आतापर्यंत 4 ते 5 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप प्रक्रिया सुरू झालेली आहे. या 4 ते 5 जिल्हे कोणते आहेत ते तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर बघा, आज तारीख आहे 24 फेब्रुवारी. आज आनंदाचा दिवस आहे, आज सोनेरी दिवस आहे. कारण की सर्व महिलांच्या खात्यामध्ये 8व्या हप्त्याचे पैसे जमा होत आहेत. जवळपास 1 फेब्रुवारी पासून ते 23 फेब्रुवारी म्हणजे जवळपास 23 दिवस झाले सर्व लाडक्या बहिणी वाट पाहत होत्या की आमच्या खात्यामध्ये 8वा हप्ता कधी जमा होणार. तर बघा, तो आज दिवस उजाडलेला आहे आणि आजपासून महिलांच्या खात्यामध्ये 8व्या हप्त्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. अनेक महिलांना पैसे मिळालेले आहेत. परंतु हा जो 8वा हप्ता असणार आहे हा फक्त निवडक महिलांनाच मिळणार आहे. ही पण या ठिकाणी महत्वाची गोष्ट आहे. कारण की बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये सुरुवातीला जो आकडा होता, म्हणजे फॉर्म भरणाऱ्यांची संख्या होती ती होती 2,63,00,000 महिलांनी अर्ज केले होते. त्यापैकी 2.47 म्हणजे 2,47,00,000 महिलांचे अर्ज पात्र झाले होते. या महिलांना जवळपास 6 हप्ते जमा झाले होते. ठीक आहे. परंतु 7वा हप्ता बऱ्याचशा महिलांना मिळाला नाही. म्हणजे 7वा हप्ता जवळपास 5 लाख ते 7 लाख किंवा 6 लाख 5-6 लाख महिलांना मिळालेला नाही. त्या महिलांना अपात्र करण्यात आलेलं आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे या महिलांना इथून पुढचे हप्ते मिळणार नाही, कारण की त्यांना या योजनेमधून वगळण्यात आले आहे. म्हणजे त्यांना जो लाभ मिळत होता तो लाभ आता बंद करण्यात आलेला आहे. ठीक आहे. याच्यावरून एक गोष्ट क्लिअर आहे, जेवढ्या महिला पात्र आहेत तेवढ्याच महिलांना 8वा हप्ता येणार आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे. आणि त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट, ज्या महिलांचं आधार कार्ड, बघा अतिशय महत्वाचा पॉइंट आहे, ज्या महिलांचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक आहे अशाच महिलांना 8वा हप्ता मिळणार आहे. तर या ठिकाणी बघा, आजपासून 8व्या हप्त्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आता बघा, हे पैसे कोणत्या जिल्ह्यात कधी मिळणार आता आपण त्याविषयी अपडेट पाहणार आहोत. ठीक आहे. 24 फेब्रुवारी पासून पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आता या ठिकाणी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट समोर येत आहे. तर ती अपडेट अशी आहे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत बघा, पात्र महिलांना आतापर्यंत एकूण 7 हप्ते त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेले आहेत. तुम्हाला या 7 हप्त्यापैकी किती हप्ते मिळाले आहेत हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की टाका. आता आपण लेटेस्ट अपडेट पाहूया. तर बघा, आजची लेटेस्ट अपडेट अशी आहे. आता बघा, सर्व लाडक्या बहिणींना प्रतीक्षा आहे आता फेब्रुवारी महिन्याच्या 8व्या हप्त्याची. प्रतीक्षा महिलांना लाभार्थ्यांना लागली आहे. महिलांमध्ये अर्जाची पडताळणी होणार असल्यामुळे
त्यांच्या मनामध्ये आठव्या हप्त्याचे पैसे येणार की नाही किंवा 8व्या महिन्याचे पैसे येणार की नाही याबद्दल भीती निर्माण झालेली आहे. ज्या महिलांनी निकषाच्या बाहेर जाऊन या योजनेचा लाभ घेतलेला आहे अशा महिलांना योजनेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलेला आहे, म्हणजेच त्यांना अपात्र करण्यात आलेलं आहे. तर बघा, ज्या महिला पात्र आहेत या योजनेमध्ये, ज्या महिला सर्व निकषामध्ये बसतात अशा महिलांनी कोणतीही काळजी करायची नाहीये. तुम्हाला 100% 8व्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत. कारण की बघा, पैसे टाकलेले आहेत, सरकारने बटन दाबलेलं आहे, सर्वांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी. तर बघा, ज्या महिला निकषमध्ये बसतायत, म्हणजे ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये आहे, घरी 4 व्हीलर नाहीये, असे जे काही निकष आहेत त्या निकषामध्ये बसतायत अशा सर्व महिलांना हा लाभ दिला जाणार आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा, आता आपण लेटेस्ट अपडेट पाहूया. त्यानंतरची पुढची अपडेट अशी आहे की बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आता बघा, सर्वात महत्वाची गोष्ट, सरकारने आता काही निकष लागू केले आहे. यासाठी सरकारने आता काही कठोर पावले उचलले जाणार आहे. म्हणून सर्व पात्र व गरजू महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी हे नवे निकष लागू करण्यात आलेले आहेत. ठीक आहे. तर या ठिकाणी आता बघा, नवीन निकष काय आहेत किंवा नवीन नियम काय आहेत, बघा थोडेफार नवीन नियम चेंज झालेले आहेत, ते आपण पाहूया. तर बघा, लाडकी बहीण योजनेत लाभार्थी महिलांना आता प्रत्येक वर्षी जून जुलै महिन्यात बँकेत जाऊन ई-केवायसी करून हयातीचा दाखला काढावा लागणार आहे. यासाठी 1 जून ते 1 जुलै दरम्यान ई-केवायसी करावी लागणार आहे. बघा, हे दरवर्षीची आता प्रोसेस असणार आहे, कारण की हयातीचा वगैरे या ठिकाणी प्रूफ या ठिकाणी लागणार आहे. हे छोटे मोठे 4-5 नियम या ठिकाणी नवीन आहेत. ठीक आहे. बाकीचे निकष होते अगोदरचे, जसं की 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न पाहिजे वगैरे, हे सर्व निकष आहे तसेच आहेत. तर बघा, लाडक्या बहिणींसाठी आजची लेटेस्ट अपडेट अशी आहे की बघा, आजपासून या ठिकाणी लक्षात घ्या, आजपासूनच महिलांच्या खात्यामध्ये 8वा हप्ता जमा होत आहे. बघा, तुमच्यापैकी बऱ्याचशा तुमच्या पाहुण्या रावळ्यातील नातेवाईकांमधील महिलांना किंवा तुमच्या बहिणीला किंवा अनेक कोणत्याही रिलेटिव्हला वगैरे पैसे या ठिकाणी आले असतील. त्यांनी तुम्हाला फोन करून वगैरे सांगितलं सुद्धा असेल की आज आम्हाला पैसे आले आहेत. आता बघा, या ठिकाणी बऱ्याचशा महिलांचा असा विषय असतो किंवा प्रॉब्लेम असतो की बघा, आता कसं होतं, काही महिलांना लवकर पैसे येतात. ठीक आहे. या ठिकाणी लक्षात घ्या, हे पैसे जे वाटप होतात हे टप्प्याटप्प्याने होतात. आता काही महिलांना लवकर पैसे जमा होतात, काही महिलांना थोडे उशिरा जमा होतात. उशिरा म्हणजे असं नाही की 10-15 दिवस लेट उशिरा, असं म्हणजे 1 दिवसाच्या गॅपने किंवा 2 दिवसाच्या जास्तीत जास्त किंवा 3 दिवसाच्या गॅपने, कारण की हे पैसे टप्प्याटप्प्याने वाटप होतात. एका दिवशी हे पैसे जमा होत नाहीत. बघा, काही महिलांना पहिल्याच दिवशी पैसे मिळतात. ठीक आहे. काही महिलांना दुसऱ्या दिवशी मिळतात, काही महिलांच्या खात्यामध्ये तिसऱ्या दिवशी जमा होतात, काही महिलांच्या 4थ्या दिवशी, तर काही महिलांच्या अंतिम दिवशी म्हणजे अंतिम टप्प्यामध्ये अंतिम वाटपच्या दिवशी पैसे त्यांना जमा होतात. ठीक आहे. त्यामुळे बऱ्याचशा महिलांना असं वाटतं की आम्हाला आलेच नाहीत पैसे, आमच्या गावातील महिलांना पैसे मिळाले. त्यामुळे बघा, काळजी करायची गरज नाही, हे पैसे सर्वांना मिळणार आहेत. या ठिकाणी महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, सर्व पात्र महिलांना, जर तुम्ही योजनेमध्ये पात्र आहात, तुमचा अर्ज मंजूर आहे, आणि विशेष म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, जर तुम्हाला जानेवारीचा हप्ता मिळाला आहे, या ठिकाणी लक्षात घ्या, ज्या महिलांना जानेवारीचा हप्ता मिळालेला आहे अशा महिलांना फेब्रुवारीच्या हप्त्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही. तुम्हाला फेब्रुवारीचा सुद्धा हप्ता मिळणार आहे. इन शॉर्ट सांगायचं म्हणजे, जर तुम्हाला 7वा हप्ता जमा झाला असेल तर 8वा हप्ता सुद्धा तुम्हाला 100% जमा होणार आहे. हे सुद्धा लक्षामध्ये घ्या. ठीक आहे. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाहीये. आता आपण लेटेस्ट अपडेट पाहूया. तर बघा, सर्वात पहिली जी लेटेस्ट अपडेट आहे ती अशी आहे, लाडकी बहीण योजनेचा बघा, फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता 21 फेब्रुवारी पासून सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. यासाठी अर्थमंत्री अजित पवार यांनी संबंधित विभागाकडे 3490 कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहे, अशी माहिती मिळालेली आहे. बघा, 3490 कोटी रुपयांच्या चेकवरती सही करून आलो आहे, असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं होतं. आणि त्यांनी सांगितलं होतं की 8 दिवसात पैसे येणार आहेत, 8 दिवसाच्या नंतर. आणि 8 दिवस झालेले आहेत. आणि टीव्हीला बघा, तुम्ही सर्व टीव्ही वरती न्यूज चॅनल वरती सुद्धा ही अपडेट पाहिली असेल की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज 24 फेब्रुवारी पासून पैसे जमा होत आहेत. 21 फेब्रुवारी पासूनच होणार होते, परंतु तांत्रिक अडचणीमुळे 21-22 या तारखेला पैसे आलेले नाहीयेत. परंतु आजपासून महिलांच्या खात्यामध्ये 100% पैसे जमा होत आहेत. बघा, या ठिकाणी लक्षात घ्या, आता 24 फेब्रुवारी ते या ठिकाणी बघा 25 फेब्रुवारी, त्यानंतर 26 फेब्रुवारी, ठीक आहे, त्यानंतर बघा 27 फेब्रुवारी आणि त्यानंतर 28 फेब्रुवारी, हे 5 दिवस जे आहेत ना, या 5 दिवसाच्या आतमध्ये बघा, या 5 दिवसामध्येच महिलांच्या खात्यामध्ये 8वा हप्ता जमा होणार आहे. बघा, आज सुद्धा लाखो महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील, उद्या 25 तारखेला सुद्धा लाखो महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील, परवा 26 तारखेला सुद्धा अनेक महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. आणि ज्या महिलांना या 3 दिवसात पैसे मिळणार नाहीत
त्या महिलांना या शेवटच्या 2 दिवसामध्ये 100% पैसे जमा होणार आहेत. बघा, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत. आता तुम्ही म्हणाल 8वा हप्ता 1500 मिळणार की 2100 मिळणार? तर बघा लाडक्या बहिणींनो, 8वा हप्ता तुम्हाला 1500च मिळणार आहे. आता 9वा जो हप्ता असणार आहे तो तुम्हाला 2100 रुपये दिला जाऊ शकतो. त्या संदर्भात मार्च महिन्यामध्ये अर्थसंकल्पामध्ये शासन निर्णय होणार आहे. त्यानंतर निर्णय घेतला जाणार आहे. तर बघा, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 8व्या हप्त्याचे जे पैसे आहेत ते आजपासून 24 फेब्रुवारी पासून ते 28 फेब्रुवारी या कालावधीमध्ये 100% जमा होऊन जातात.